नमस्कार मित्रांनो, डिजिटल जॉब मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेतून 258 पदांची नवीन पदभरती निघाली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग या संवर्गामध्ये ही भरती एकूण पदं 524 पदं असून मित्रांनो, संबंधित शाखेतील पदवी आणि संबंधित शाखेच्या पदवीतील अंतिम वर्षातील उमेदवार यासाठी पात्र आहेत. मित्रांनो, येथे पाहू शकता महाराष्ट्र राज्य शासनाच्या द्वारे ही मित्रांनो भरती निघालेली असते आणि भरपूर विद्यार्थी मित्रांचं स्वप्न असते की शासनाच्या सेवेमध्ये रुजू व्हावं आणि क्लास 1 ऑफिसर व्हावे. यासाठी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामार्फत ही परीक्षा आयोजित केली जाते. मित्रांनो, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याद्वारे त्यांची निवड केली जाते. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024साठी मित्रांनो या वॅकन्सी निघाल्या आहेत. मित्रांनो, जवळपास 258 भरपूर प्रमाणात मित्रांनो वॅकन्सी आहेत. भरपूर प्रमाणात जवळपास 250+ वॅकन्सी आहेत. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता 250 एवढी वॅकन्सी. मित्रांनो, हा पहिल्यांदाच वॅकन्सी मित्रांनो इतकी निघाली आहे. मित्रांनो, संबंधित शाखेतील पदवी आणि समकक्ष पदवी आणि पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार इतर सुद्धा यात फॉर्म मित्रांनो भरू शकतात. मागास उमेदवार 544 आणि मागास उमेदवार तर 344 रुपये म्हणजे SC ST OBC यासाठी SBC यासाठी 344 रुपये फी आहे. मित्रांनो, आणि ओपन आणि जनरल कॅटेगरी विद्यार्थी मित्रांसाठी 544 रुपये फी आहे. मित्रांनो, त्यासाठी किमान वय 19 वर्षे प्लस 38 आणि 2 वर्षे म्हणजे जवळपास असे 40 वर्ष मित्रांनो यासाठी वय उमेदवाराची वय लागणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी गट अ व गट ब संवर्गाच्या वेतना स्तरानुसार मित्रांनो लागणार आहे. भरपूर प्रमाणात असं चांगलं मित्रांनो वेतन मिळणार आहे. या वेतनाच्या अनुसार याने भरपूर अशी महत्त्वाची पदभरती आहे. मित्रांनो, जवळपास पदवी जर झाल्यानंतर मित्रांनो लगेचच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अखेरीस जॉब करण्याची संधी मित्रांनो तुम्हाला भेटत आहे. या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यायचा आहे. मित्रांनो, अर्ज करण्याची सुधारित शेवटची तारीख मित्रांनो अर्ज करण्यासाठी मित्रांनो सुरुवात झालेली आहे 17 ऑक्टोबर 2024 या तारखेला. जवळपास तुमच्याकडे अजूनसुद्धा 10 ते 20 दिवस शिल्लक आहेत. मित्रांनो, या 20 दिवसामध्ये नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग या आयोगाच्या जवळपास 524 पदं भरायची आहेत. त्यापैकी जवळपास 250 पदं प्लस म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पदं ह्या कृषी सेवा संवर्गातून मित्रांनो भरलेले जाणार आहेत. कृषी सेवा संवर्ग हा महत्त्वाचा संवर्ग आहे. मित्रांनो, भरपूर प्रमाणात यातून जागा मित्रांनो भरल्या जातात. जवळपास 258+ पदसंख्या मित्रांनो भरले जातात आणि ह्या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यायचा आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार ह्या पदसंख्येची नवीनच मित्रांनो त्या संवर्गामध्ये आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, याआधी ह्या स्पेशल म्हणजे भरल्या जात होत्या जागा. आता या महाराष्ट्र लोकसेवा आयोग कमिशन म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगाच्या अखेरीस या भरले जातात. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न असेल मित्रांनो, त्यांनी लवकरात लवकर मित्रांनो हा फॉर्म भरून घ्यायचा आणि फॉर्म भरतेवेळी कोणतीही साधी चूक करू नका. कारण तुम्ही जर जर चूक केलीत, तुम्ही तुमचा पूर्व झाली मुख्य झाली असता तुम्हाला नंतर कोणताही प्रॉब्लेम येतो ना. ह्या फॉर्म भरतेवेळी फॉर्मच्या आधीच मित्रांनो तुम्ही तुमची जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील मित्रांनो ते आधीच काढून ठेवायचं आहे. मित्रांनो, पहिल्यांदा डॉक्युमेंट काढून ठेवा आणि त्यानंतरच मित्रांनो फॉर्मला अप्लाय करा. कारण ज्यावेळी तुम्ही फॉर्मला अप्लाय करताय त्यानंतरची जे डॉक्युमेंट काढला तर ती डॉक्युमेंट वैध करत नाहीत. मित्रांनो, माझा हा पर्सनल अनुभव तुम्हाला शेअर मी तुमच्याशी करत आहे. अशा नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. डिजिटल जॉब्स मराठी चॅनल